आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले दिसत आहे। त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमुख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत। काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभावित होऊन आणि देवेंद्रजींच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। नाराजी पक्षप्रवेशाचा ठरवून केलेला नव्हता, परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात। जर तुमची न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेन, नाही तर मी बोलणार नाही। पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाहीत। तर तुम्ही दाखवाल का? दाखवाल तर बोलतो, नाही तर बोलत नाही। मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं। त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते। म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही, कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझे खूप दडपणाखाली होतो। आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्यांच्यात मी काम करू शकत नाही, म्हणून मी आज इकडे प्रवेश पक्षप्रवेशाच्या अगोदर आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला, आपली काय यांच्याशी चर्चा झाली? त्यांना ते सांगितलं साहेब, जर असं 2 ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही, कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार। आधीचा जर तुम्ही विषय सांगितला की मोक्याचा, तर त्या संदर्भात काही अगोदरच्या पक्षामधल्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालेलं काय? नाही, ते त्यांचा समजा कोणाला सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु माझ्या मुलाला जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असेल तर मग मी तिथे राहून मी काय करणार। नाही, अडचण अशी काहीच नाहीये। फक्त आपल्याला तर माहित आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे, हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे। त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत, जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊ। महापौर महायुतीचाच होईल यात काहीच शंका नाही। आणि आपणही पाहाल की महापौर महायुतीचा झालेला हा तुम्हाला नक्कीच आवडेल। नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचं महायुती म्हणून एकत्र म्हणताय, पण अंबरनाथमध्ये मग आपल्याही पक्षातून फॉर्म भरलेला